तुम्ही कधी पहाटेच्या शांततेत हिरवळीवर अनवाणी चालला आहात का? जर नाही तर आजपासून हे सुरू करा. कारण आयुर्वेद सांगतो अनवाणी चालणे हे एक चमत्कारिक औषध आहे आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. तर आज आपण जाणून घेणार आहोत अनवाणी चालण्याचे आश्चर्यकारक फायदे जे आधुनिक विज्ञान व प्राचीन आयुर्वेद दोन्ही मान्य करतात. आयुर्वेदानुसार अनवाणी चालणे हे शरीरातील दोष, वात, पित्त व कफ दोष संतुलित करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. तर आता अनवाणी चालण्यामुळे वात दोष कसा कमी होतो ते आपण पाहू. वात दोष हा वायू व आकाश या तत्वांशी संबंधित आहे. हे दोन्ही हलके, कोरडे व अस्थिर असतात. या उलट पृथ्वी तत्व हे स्थिर, गरम व ओलसर असते, जे वात दोषाचे संतुलन साधण्यास मदत करते. कसे? तर अनवाणी चालल्यावर पायाद्वारे शरीराला पृथ्वीची नैसर्गिक स्पर्श होतो, जो थेट मन, मज्जासंस्था आणि वात ऊर्जा यावर परिणाम करतो. परिणामी वात दोष नियंत्रणात येतो. त्यामुळे सांधेदुखी, पाठीचा त्रास, थकवा, झोपेच्या समस्या कमी होतात. तर आता पित्तदोष कसा कमी होतो ते पाहू. आयुर्वेदानुसार पित्तदोष हे अग्नितत्वावर आधारित असल्याने उष्णता वाढते, तर पृथ्वी तत्व हे थंड, स्थिर व शांत करणारे असते. अनवाणी चालल्यावर जमिनीच्या थंड, स्थिर प्रकृतीचा स्पर्श पायाद्वारे होतो, जो पित्त दोष शांत करतो. खास करून गवतावर सकाळी चाला, जेव्हा त्यावर दव असते. ते पित्तदाह, शरीराची उष्णता, मेंदूतील चिडचिड हे कमी करते. शिवाय त्वचेसंबंधीची पित्त लक्षणे जसे की पुरळ, लालसरपणा, दाह हे सुद्धा कमी करते. आता कफदोष कसा नियंत्रित राहतो ते पाहू. कफदोष हा स्थिर, जड व संत असतो. अनवाणी चालणे हे शरीराला गती देते, पायांमधून ऊर्जा प्रवाह निर्माण करते. चालण्यामुळे शरीरातील स्थिरता कमी होते, कफ हलतो, परिणामी तो सहज बाहेर फेकला जातो. तसेच अनवाणी चालणे हे रक्ताभिसरण सुधारते, पाचनाग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर वाढवते. त्यामुळे भूक लागते, अन्न नीट पचते व कफ तयार होण्याची प्रक्रिया थांबते. तसेच पायाच्या तळव्यावर फुफ्फुस, छाती व पचनाशी संबंधित मार्मबिंदू म्हणजेच ऑक्युप्रेशर पॉइंट्स असतात. अनवाणी चालल्यावर त्यावर सौम्य दाब येतो. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व छातीतील जडपणाही कमी होतो. यासोबतच अनवाणी चालण्याचे अजून काही फायदे असे की सकाळी ओलसर गवतावर अनवाणी चालण्याने डोळ्यांना थंडावा मिळतो व दृष्टी सुधारते. अनवाणी चालण्याने ओज म्हणजेच नैसर्गिक ऊर्जा वाढते, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तसेच अनवाणी चालल्यामुळे पायाच्या तळव्यावरील ऑक्युप्रेशर पॉइंट्स ऍक्टिव्हेट होतात व व्हायटल एनर्जी फ्लो सुधारतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहून आरोग्य सुधारते. आता आपण पाहू कधी व कुठे चालावे आणि कधी व कुठे चालणे टाळावे. तर कधी व कुठे चालावे? सकाळी लवकर सूर्य उगवल्यावर, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी चालावे. हिरवळ, ओलसर, माती, वाळूवर चालावे. घरात मातीच्या किंवा लाकडी जमिनीवर चालावे. कधी व कुठे चालणे टाळावे? दुपारी 12 ते 3 दरम्यान उन्हात चालणे टाळावे. गरम, डांबरी, खडी रस्त्यावर चालणे टाळावे. स्वच्छ, चिकचिकीत किंवा फंगल जागी चालणे टाळावे. पायात फोड, जखम किंवा इन्फेक्शन असेल तेव्हाही चालणे टाळावे. तर अनवाणी चालण्याचे एवढे सारे फायदे आहेत. तर आजपासूनच दिवसाची सुरुवात पायाला जमिनीचा थेट स्पर्श देऊन करा, कारण आरोग्य ही प्रकृतीची देण आहे.